25 रोजी समस्त डिग्रस तालुका राहुरी ग्रामस्थ वसंत अँथोनी चर्च डिग्रस येथे ख्रिस्ती धर्मीय सर्व आत्म्यांच्या स्मृतीचा दिवस ऑल सोल्स डे अत्यंत भक्तिभावाने साजरा करण्यात आला। डिग्रस तालुका राहुरी येथे 2 नोव्हेंबर या दिवशी सर्व भाविकांनी आपल्या कुटुंबातील तसेच सर्व स्वर्गवासी आत्म्यांच्या स्मरणार्थ एकत्र येऊन प्रार्थना अर्पण करून त्यांच्या आत्म्यांना शांती लाभावी अशी विनंती प्रभू येशू ख्रिस्तांकडे केली। सकाळी 11 वाजता डिग्रस येथील स्मशानभूमीत सर्व ग्रामस्थ आणि चर्चेचे भाविक मोठ्या श्रद्धेने एकत्र जमले होते। कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक प्रार्थनेने झाली। त्यानंतर फुलांचे अर्पण, मेणबत्त्या पेटवणे व वचन वाचन यांसारखे धार्मिक विधी पार पडले। यावेळी सर्व डिग्रस ग्रामस्थ संत अँथोनी चर्चचे सर्व भाविकांनी एकत्रपणे सक्रिय सहभाग नोंदवला। सर्व उपस्थितांनी दिवंगत आत्म्यांसाठी प्रभू तुझ्या सेवकांच्या आत्म्यांना अनंत शांती दे आणि तुझा शाश्वत प्रकाश त्यांच्यावर उजळो अशी प्रार्थना करण्यात आली। कार्यक्रमानंतर सर्व भक्तजनांनी श्रद्धाभावाने शांततेत स्मशानभूमीत मेणबत्त्या लावून दिवंगत आत्म्यांना आदरांजली अर्पण केली। न्यूज 14 सह दीपक मकासरे, राहुरी विद्यापीठ। तेथे सदा सर्व काळ त्या प्रभूजवळ राहू म्हणून या वचनाने एकमेकाचे सांत्वन करू। देवाचं वचन सांगत आहे की बंधुजन हो, झोपी गेलेल्या लोकांशी तुम्ही अजाण असावे अशी आमची इच्छा नाही। थेसलिकराच्या पत्रामध्ये थेसलिकर सांगत आहे की जे झोपी गेले लोक आहेत त्यांच्याविषयी तुम्ही अजाण असे राहू नये। कारण की बाकीच्या लोकांना आशा नाही, परंतु आपल्याला आशा आहे। का आशा आहे? आपला प्रभू येशू ख्रिस्त गेला, तो गाडला गेला आणि तो उठला गेला। तो जर उठला गेला, तो जिवंत आहे, तर आपण पण जिवंत राहणार आहे। आणि म्हणून वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे बाकीच्या लोकांना खेद नाही, बाकीच्या लोकांना आशा नाही, परंतु आपल्याला आशा आहे। ख्रिस्ती लोकांना एक आशा आहे की आमचा मनुष्य हा आम्हाला एक दिवस पाहायला भेटणार आहे। आणि म्हणून या ठिकाणी जे काही थडग्यामध्ये जे काही आपले प्रियजन, आपतिष्ट, नातेवाईक या ठिकाणी झोपी गेलेले आहेत ते मेलेलं नाही, ते जगासाठी मेलेले असतील, परंतु आपल्यासाठी ते झोपी गेलेले। का? कारण की एक दिवस परमेश्वर त्यांना उठवणार आहे। आणि म्हणून या वचनाद्वारे आपण एकमेकाचं सांत्वन केलं पाहिजे। का? कारण की परमेश्वराच्या वचनामध्ये सांगितलं आहे की वचनामध्ये असं सांगतं की योहानाच्या अध्यायामध्ये जर आपण पाहिलं तर 12व्या अध्याय 25व्या वचनामध्ये असं सांगितलं आहे की येशूने तिला ज्यावेळेस लाजर मरण पावला होता त्यावेळेस तो कबरेमध्ये होता आणि तो कबरेमध्ये असताना त्या ठिकाणी येशू आला आणि त्या ठिकाणी मार्था आणि मरिया त्याची बहीण म्हटली, तू जर इथं असता तर माझा भाऊ मेला नसता। परंतु त्या ठिकाणी येशू ख्रिस्त तिला म्हणत आहे की येशूने तिला म्हटले पुनरुत्थान व जीवन मीच आहे, जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल। आणि खरोखर आज जर पाहिलं या ठिकाणी ज्याही कबरी आहेत, या प्रत्येक कबरीतला प्रत्येक व्यक्ती हा प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारच होता। आणि म्हणून प्रत्येक व्यक्ती हा सार्वकालिक जीवनाच्या दिवशी ते सार्वकालिक प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस आकाशातून त्यावेळेस खड्ग ओढले जाणार आहे आणि त्यावेळेस आपण उरू ते आपला रूपांतर परमेश्वर नाही का त्या वेगळ्या शरीरामध्ये करून परमेश्वर आपल्याला त्याच्याबरोबर घेऊन जाणार आहे। आणि म्हणून या ठिकाणी आपल्या बंधुजनांशी, आपल्या ख्रिस्ती लोकांशी आपण आज जाणं का आपल्याला आशा आहे की आपले मनुष्य आपल्याला एक दिवस भेटणार आहे। आणि म्हणून या ठिकाणी वाटतं सांगितलं की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवील त्याला सार्वकालिक जीवन भेटणार आहे। आणि म्हणून आज आपलं जीवन त्या प्रभू येशूवर आपण आपलं विश्वास ठेवून आपण त्याच्यावर आपलं जीवन आपण जगत आहे। आणि म्हणून आपल्याला आशा आहे की आपलं नागरिकत्व आपलं इथलं नाही तर आपलं नागरिकत्व कुठलं आहे? स्वर्गात नाही। आणि म्हणून बाकीच्या लोकांसारखं आपण खेद न करता, आपण दुःख न करता, आपण या ठिकाणी जरी ती व्यक्ती आपल्या कुटुंबातून जाण्याने आपल्याला जे दुःख होतं ते दुःख कोणचीच पोकळी त्या ठिकाणी कोणतीच व्यक्ती ती भरून काढू शकत नाही। परंतु परमेश्वराचे वचन आज तुमच्यासाठी एक सांत्वन आहे की परमेश्वर तुमचा व्यक्ती तुम्हाला सार्वकालिक जीवनामध्ये त्या ठिकाणी आपल्या भेटीगाठी ठेवणार आहेत। आणि तर मदत कर आणि परमेश्वरचे पाहिजे आले प्रत्येकाचे कुटुंब तू ब्लेस कर, आशीर्वादित कर, प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये आशीर्वादाची रेलचेल असू दे प्रभू आणि तुझ्या नावाची करून दे। लॉर्ड खरोखर या ठिकाणी जे काही या थडग्यातील व्यक्ती झोपी गेलेत प्रभू परमेश्वर देवा खरोखर त्यांना तू एक दिवस उठवशील असा आम्ही विश्वास ठेवतो राजा। आणि करून प्रार्थना करतो तिथं आल्या प्रत्येकाचं या वाचनावर तू सांत्वन कर आणि प्रभू तुझ्या नावाची करून दे। प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणून स्वर्गीय पित्या तुम्ही ऐका। आपण यासोबत प्रभू शिकून प्रार्थना म्हणून हे आमच्या स्वर्गीय बाप्पा तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य जसे स्वर्गात आमच्या तसे तू आमच्या ऋण कारण की राज्य सामर्थ्याने गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत।